लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, राज्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा, आरक्षण आमच्या हक्काचं. नांदेड ते मुंबई सुरू असलेल्या लोक स्वराज्य आंदोलनाच्या पदयात्रेचे पुण्यात आगमन होताच पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. आंदोलनाचे प्रमुख रामचंद्र भरांडे यांनी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागण्यांसाठी 6 जुलै रोजी मुंबईतील समारोप पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांसाठी ही पदयात्रा शांततापूर्ण पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. क्रांतिकारी जय लहुजी. सर्वप्रथम पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने लोक स्वराज्य आंदोलन वरांडे सर या ठिकाणी 11 जून पासून ते आता पुणे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आता जो महाराष्ट्रात सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न मातंग समाजाच्या व इतर 59 जातीच्या जीवनमरणाचा प्रश्न म्हणजे अबकडो उपवर्गीकरण, त्यासाठी ते पायी या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी जात आहे. तर पुणे शहरातील सर्व मातंग समाजाला मी आवाहन करतो की येत्या 6 जुलैला सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थितीत राहायचंय आणि अबकडो उपवर्गीकरण, अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये एक साक्षीदार बनायचं आहे, असं सर्व मातंग समाजाला मी या ठिकाणी आवाहन करतो. आरक्षण आमच्या हक्काचं, अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे, अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. जय लहुजी, जय भीम. मी डॉक्टर रामचंद्र भरांडे. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी 11 जून पासून धर्माबाद जिल्हा नांदेड येथून ही पदयात्रा घेऊन आम्ही निघालेली आहोत. ही पदयात्रा आज पुणे शहरात पोहोचलेली आहे. महात्मा फुले वाडा, लहुजींची तालीम आणि सारसबाग येथील अण्णाभाऊचं स्मारक या ठिकाणी मान्यवरांनी स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी या लढ्याला पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. आता एक विनंती अशी आहे, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि असं असताना सरकार वेळकाढूपणा करते आणि विरोधक हा विषय रद्द करा या मागणीसाठी आकाश पातळ एक करत आहेत. तेव्हा आपण हा विषय लढूनच मिळवला पाहिजे. लढल्याशिवाय न्याय मिळत नाही. नाहीतर कोणतंही सरकार न लढणाऱ्या समाजाला आश्वासन देऊन बोलवण करत आलेला आजपर्यंत, आणि हे काही नवीन नाही, हे आमच्या अंगवळणी पडलेलं आहे. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांवर, सरकारवर आणि 1-2 आमदारांवर विश्वास न राहता समाजातल्या स्वाभिमानी तरुण बांधवांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी किंमत मोजावी. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा विषय हा आमच्या सामाजिक न्यायाचा विषय आहे, संविधानिक विषय आहे. हा कुठल्या जातीच्या विरोधातला विषय नाही, वंचितांना न्याय देणारा विषय आहे. आणि म्हणून या विषयासाठी आपण अंग झाडून निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव, असं जे अण्णाभाऊ म्हणाले. आता आम्हाला धाव घ्यायची आहे मुंबईच्या दिशेनं आणि सरकारच्या दारामध्ये पाय रोवून बसायचा आहे. आम्हाला विश्वास आहे की आपण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हाल.